तर अशोक खरातचं आतापर्यंत अनेक कनेक्शन समोर आलेत। महिलांचं लैंगिक शोषण, त्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक, अधिकाऱ्यांची रागेबांधे असल्याचंही समोर आलंय। दरम्यान आता अशोक खरातचं ठाणे कनेक्शन समोर आलेलं आहे। खरातचा ठाणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त महेश आहेर यांच्यासोबत घनिष्ठ संबंध असल्याचं समोर आलंय। नेमकं प्रकरण काय आहे पाहूया। अशोक खरातचं ठाणे कनेक्शन उघड। महापालिकेतील क्लर्क महिलेवर फिरवला लिंबू। अशोक खरात आणि महेश आहेर विरोधात गुन्हा। नाशिकमधील ऑफिसमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खराचे थेट ठाण्यापर्यंत कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। ठाणे महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त महेश आहेर याच्याशी खरातचे घनिष्ठ संबंध असल्याची माहिती समोर आली आहे। या महेश आहेर आणि खरातनं मिळून ठाणे महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्याचा छळ केल्याचा आरोप दोघांवर झालाय। पीडित महिलेला महेश आहेर नाशिकला घेऊन गेला। कॅनडा कॉर्नरच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयात खरातची भेट झाली। महिलेच्या इच्छेविरोधात तिच्या डोक्यावरून लिंबू फिरवला। महिलेला मोती खड्याची अंगठी दिली। महिलेच्या तक्रारीवरून कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। महेश आहेरनं आणखीन काही महिला अशोक खरातकडे नेल्याचा संशय आहे। त्यामुळं ठाणा पोलीस महेश आहेरला ताब्यात घेत चौकशी करण्याची शक्यता आहे। ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचमध्ये गुन्हा दाखल झाल्यावर आता नाशिक SITचा तपास संपल्यावर अशोक खरातची वरात ठाण्यात आणली जाण्याची शक्यता आहे। महेश आहेरचं या प्रकरणात नाव आलं, पण महेश आहेरचा कार्यकाळ हा वादग्रस्त राहिलाय। खरातच्या निमित्तानं हे सगळे त्याचे कारनामे आता समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशोक खरातनं शासकीय आणि निमशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आपलं नेटवर्क तयार केलं होतं। या नेटवर्कचा वापर तो वेगवेगळ्या पद्धतीनं करत होता। कधी बदल्या, कधी लैंगिक शोषण, कधी काळा पैसा पांढरा करण्याचं काम तो हुशारीनं करायचा। आता मात्र त्याचे नेटवर्क हळूहळू उघडं पडलंय आणि त्यात आणखी काही नावांची भर सुद्धा पडत चालली आहे। शुभम कोळी, झी 24 तास, ठाणे।